देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणणे धनंजयाच्या परी. आपण आता देहरूपी गावाला आलो. या गावात 2 सोहळे ठरलेले आहे. कोणी असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, संन्यासी असू द्या, नाहीतर गृहस्थाश्रमी. एक सोहळा जन्माचा, एक सोहळा मरणाचा. मध्ये होतो त्याला 16वा म्हणतात. तो काही काहीचा होतो, काहीचा होत नाही. पण हे सोहळे 2, जन्म आणि मृत्यू. आपला एक झालेला आहे आणि एक नक्की होणार आहे. ना म्हणू नये धनंजया. आपण तिकडेच चाललोय. फक्त म्हणायचं असते रोहिदास, मरण आलं, मरण आलं. अरे मरण येतच नाही. ते आहे तिथेच आहे. तर का बाबासाहेब, आम्हीच तिथपर्यंत जात असतो. नाही तर आषाढी यात्रेत कोपरगावला यष्टी केली म्हणजे 10, 20, 50 वारकरी ज्ञानबा तुकाराम यष्टीत 10 तासांनी यष्टी पंढरीत पोहोचली. थांबली तर आतले एकमेकाला म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे कोपरगावून गेलं, 10 तास गेलं. तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच आहे, मरण आलं, येतच नाही. ते 2030लाच आहे. जन्म 1950चा आहे. 30-50 कडे आलं नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत गेलो. ना म्हणू नये. बस एक सोहळा झाला आणि दुसरा होणार आहे. ना म्हणू नये धनंजयाची या परी. शरीर जाता आगवे किंवा उपजे ते नासे. आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे. नासिवंत हा येथील पसारा, नासिवंत हा येथील पसारा, नासिवंत हा येथील पसारा, नासिवंत हा येथील पसारा. आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे, आलिया कारा अवघे नासे. आलिया आकारा अवघे नासे, नासिवंत येथील पसारा. आपण ज्या लोकात राहतो तो मृत्यू लोक आहे. इथं कोणी अमरपट्टा काढून आलेलं नाही. बाबासाहेब, नाही काही करता आलं तर जीवनात फक्त 2 गोष्टी विसरू नका. एक मरण, एक परमेश्वर. आम्ही सर्व आठवतो आणि एवढंच विसरतो. मरणालाही विसरतो, परमेश्वरालाही विसरतो. पण एक लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरलो, मरणाच्या खात्यावरचा प्रमुख आम्हाला विसरला नाही. तुम्ही किती वर्ष जगला याचं त्याला देणं घेणं नाही. किती शिल्लक आहे, अजून किती आहे अवकाश, शाबाश अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती
कसे जगला याचं देणं घेणं नाही त्याला. किती राहिले घडी घडी काळ वाट याचे पाहे, अजून किती आहे अवकाश. तुम्ही जरी बँकेचा हप्ता भरायचा विसरला जगदाळे गुरुजी, होऊ शकते तसं, पण तिथला मॅनेजर नाही विसरला एवढं लक्षात ठेवा. तो नोटीस पाठवतोच. तसं नोटीस येत असते प्रत्येकाला. मरणाची लक्षणं 6 महिन्या आधी सुरू होतात. फक्त आमचं तिकडे लक्ष नसते. 6 महिने आधीपासून मरणाची लक्षणं सुरू होतात. पार शेवटच्या दिवसापर्यंतची लक्षणं दिलेली आहे. ते वाचता आलं पाहिजे, बस एवढंच. हे राजा दशरथानं वाचलं. नोटीस त्यांना कळाली. राजा दशरथाने सकाळी आंघोळ केली, कपडे केले, डोक्यात मुकुट घातला, आरशापुढे उभा. आपणही रोज कपाटापुढे राहतो त्या वगैरे. हे नोटीस सांगतो, नोटीस, आणि वाचली कोणी ते सांगतो. राय सुभाय मुकुर करलीना, पदन बिलोकी मुकुट समकीना. म्हणजे मुकुटासह चेहरा आरशात पाहला. राय सुभाय मुकुर करलीना, बदन बिलोकी मुकुट समकीना. श्रवण समीप भयसित केसा, म्हणहु चौथपण अस उपदेसा. श्रवण समीप भयसित केसा. राजा दशरथाला कानाजवळचं एकच केस दिसलं पांढरं. याला म्हणतात नोटीस. हे उद्यापासून वाचा तुम्ही. एकच एक केस पांढरं दिसलं. दशरथाने निर्णय घेतला. नोटीस मिळाली. रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं, आपलं हरिचिंतन करत बसायचं. दशरथ राजाने एकच केस पांढरं झालं, मुलाच्या ताब्यात राज्य द्यायचा निर्णय घेतला. आमच्या बापाचं एकही नाही काळं राहत, तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोपरगावच्या कोर्टात चालतं. नोटीस नोटीस त्यांना कळाली. जरा कर्ण मुळे सांगू आली गोष्टी, कृतांतस्य दूती जरा कर्ण मूले समागत्ते वक्ती ती लोकांन शृणध्वम परस्त्री परद्रव्य वांछाम त्यजध्वम भजध्वम रमानाथ पादार विंदम. त्याचं भाषांतरच आहे ते. नुसतं ऐकत राहा तुम्ही. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भये है तू अजहु, ममता नहीं छांडत मौतहु आये संदेश दये है. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भये है. कानाजवळचं केस पांढरं झालं म्हणजे तू अजहू ममता नाही छांडत, मौतहू आई संदेश दये है. जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. मृत्यूची ये भेटी जवळी आली. जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. मृत्यूची भेटी जवळी आली रे ना. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. ही मरणाची नोटीस आहे बरे का रोहिदास. पण बाबासाहेब, अनेक नोटिसा वापस करण्याची सवय माणसाला लागल्यामुळे हाही नोटीस वापस करतात. बोर्ड लागलेले असतात ना, इथे केस काळे केले जातील, याला म्हणायचं नोटीस वापस. हा बस है ना. कृतांतस्य दूती जरा कर्ण मुले. 6 महिने आधीपासून मृत्यूची लक्षणं तुम्हाला मला सर्वाला जाणवतात, पण अतिव्याप असल्यामुळे आपलं तिकडे लक्ष नाही. सकाळची वेळ आहे, आकाश स्वच्छ आहे, पूर्व दिशेला सूर्याचा उदय. तुमचा प्रवास पूर्वेकडेच चालू आहे पायी. नैसर्गिक नियम आहे, सावली पश्चिमेकडे पडली पाहिजे. लक्षात आलं ना मुद्दा. आकाश स्वच्छ आहे, सूर्याचा उदय झाला, हा पूर्वेकडे चालला.
सावली पडली पाहिजे पश्चिमेकडे, पण दक्षिणेकडे सावली पडत असते आपली, समजायचं 6 महिन्यावर कार्यक्रम आहे. उद्या आता सावली दिसणार आहे, नाही आकाश आभाळ. हे वंशंपायन आणि राजा जन्मजय या दोघांचा संवाद आहे. मरण काल वळख हे त्या प्रकरणाचं नाव आहे. आणि राजाला जन्मजयाला सांगतायत वंशंपायन राजा 6 महिने आधीपासून ही लक्षणं सुरू होतात. समजायचं 6 महिन्यावर आहे. नदी पात्रातून प्रवास, पाणी खळखळ वाहत. बाबासाहेब नीट ऐका, पाणी स्वच्छ आहे, अर्ध्या धारत जाऊन हे उभा आहे. याचं प्रतिबिंब याला दिसतं पाण्यात. हात, पाय, पोट, छाती इथपर्यंत. फक्त मुंडकं दिसत नाही. समजायचं 3 महिन्यावर आहे. हा थोडं राहिलं आता, थोडं राहिलं. काय टवकारले आता. विठ्ठल विठ्ठल 15 दिवसावर सकाळी आंघोळ करताना बादल्याच्या बादल्या पाणी अंगावर होता, पण दंड आणि छाती कोरडीची कोरडी राहते. समजायचं 15 दिवसावर आहे. लक्षात राहील का? उद्यापासून पाहत यात. ज्ञानोबारायच्या भाषेत, काणी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. आतला नाद ऐकू आला नाही, समजा 9 दिवसावर मृत्यू आहे. डोळ्या घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. भुवयाच्या गाठी, सोपं आहे, फक्त घाबरू नका. ज्याच्या त्याच्या भुवयाचे केस ज्याला त्याला दिसतात, असं वर बघा. आणि दिसत नसेल तर समजायचं आयुष्य 5च दिवस आहे. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. काय म्हणतील, या बुवाला आणू नका पुढच्या वर्षी. मी प्रमाण देऊन बोलतो. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. पार शेवटचं, ज्याच्या त्याच्या नाकाचा सेंडा ज्याचा त्याचा त्याला त्याला दिसतो. असं बघा तुम्ही, नाकाचा शेंडा दिसत नसेल तर समजायचं उद्या सकाळी नाश्त्याला आपण नाही. मनातेची दिनी राम कृष्ण, मनातेची दिनी राम कृष्ण. अग्र न दिसता नयनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण. ही थोतांड नाही बाबासाहेब. प्राण गेल्यानंतर पहिला परिणाम जर कोण्या इंद्रियावर होत असेल, नाकावर होतो. कोणत्याही डेड बॉडीचा शेंडा वाकडा दिसेल नाकाचा तुम्हाला. म्हणून नासागरीचे अग्र न दिसता नयनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पहावे. पहिली गोष्ट, मरणाला विसरू नका.
राजा परीक्षितीने श्रवण केलं पण 7च दिवसात मुक्ती मिळाली. आम्हाला 70 वर्षात फरक का पडत नाही? आम्ही मरण विसरलो. इथं कीर्तनाला आलेली माणसं सुद्धा यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं कधी कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसत कीर्तनाला, झटके घरच्या कुलपाला. जवळ जे नाही चित्त जवळी नाही जवळी नाही जवळी नाही काय माती रे प्रेत, काय माती रे काय मांडिये रे प्रेत काय मांडिये रे प्रेत काय मांडिये रे प्रेत काय मांडिये रे प्रेत जवळी नाही चित्त, काय माती रे प्रेत, काय माती रे प्रेत, काय माती रे जवळे नाही चित्त काय मांडे येले प्रेत. म्हणून 70 वर्षात फरक नाही. 7 दिवसात मुक्ती का प्राप्त झाली? उत्तर आहे स्वतःचं मरण डोळ्यापुढे ठेवून राजा परीक्षितीनं श्रवण केलं. गंगेच्या काठाला राजा बसला. शुकाचार्य भागवत सांगतात 1 दिवस संपला 6 राहिले, 2 संपले 5 राहिले, 4 संपले 3 राहिले. राजा मरणाकडे पाहून श्रवण करीत होता. म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली. त्या 7 श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली. त्यासी का मरण डोळापुढे ठेवून श्रवण केलं. एकदा मरण डोळापुढे ठेवलं ना सगळे भोग तुच्छ वाटतात. कास्तकाराच्या घरात उंदीर झाले का नाही रविदास, तो पिंजरा आणतो घरी, त्याच्या शेंगादाणे दार उघड. अशोक रात्री 12 वाजता उंदीर शिरला पिंजऱ्यात शेंगादाणे खाण्यासाठी, पण त्याचाच हादरा बसून दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे ते शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला. का खात नाही? दार बंद झाल्यानं उंदराला शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसत. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही, लक्षात ठेवा. म्हणून राजा परीक्षित फरक आहे. 7 दिवसा मुक्ती. इथं तर 92चा आजोबा नातवाच्या बांधकामावर जातो. बांधकाम नातवाचं, आजोबाचं वय 92, हातात काठी, पायापासून हालत आणि तिथल्या कामगाराला सांगतं पाया पक्का बरा. अरे तुझा हालतो ये. मरोटे कले शरीर, मरोटे कले शरीर, मरोटे कले शरीर, पाया बांधी घर, पाया
निघले शरीर, पाया शोधून बांधे घर. हे पायापासून हालतं, त्यांना म्हणतं पाया पक्का भरा. तसंच चाललंय. एक पहा तसा एकाची दहने, तसा एकाची दहने, एक पहा तसा एकाची दहने, एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारीन भाव, सावध त्या गुन्हेगारीन भाव, सावध त्या गुन्हेगारीन भाव. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारेण व्हा. म्हणून दृष्टांत माळी दादाचा दिला. माळी दादा फुलं तोडायला माळी बागेत आला. फुलं तोडत असताना कळ्यांचा संवाद सुरू झाला. हे आपल्यासाठीच आहे. एक कळी बागेतली गोष्ट दुसऱ्या कळीच्या कानाला लागली. अगं बघ, माळी दादा फुलं तोडतोय. तोडू दे, तुझं माझं काय नुकसान आहे. आज नाही ग, पण आपलं सगळ्या कळ्यांचं रूपांतर उद्या फुलात होणार आहे. आणि परवा आपलंही असंच मुंडकं तोडून माळी नेणार आहे. माली आवत देखै कलिया करी पुकार, फुली फुली चुनलिये कल है हमारी बार. म्हणून पहिली गोष्ट, वेळ भाऊ दे भाऊ, चाललंय. हा एकच तास आहे. एक पहा तसा एकाची दहने. किती जणांच्या प्रेत यात्रा आपण बघितल्या, पण आपली अशीच निघल असं मनात येत नाही. पण ठरलेलं आहे. म्हणून पहिली गोष्ट मरण विसरू नका. आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका. आणि एक लक्षात ठेवायचं, आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आम्हाला विसरला नाही. बाबासाहेब कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरूनच लक्षात ठेवायचं की परमेश्वर अजून विसरला नाही आम्हाला. तो जर विसरला तर सकाळी जाग येणार नाही. लक्षात ठेवा. पार तर पाटील उशिरा उठते म्हणून शेजारची माणसं 9:30 पर्यंत वाट पाहतील. 9:45 तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि कापूस नाही उडाला मग तयारी सुरू करतील. 5 मन सरपंच बांबूस होतंय, नवीन कापड, 4 मांसाहार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, मोबाईल करणे. पण रोज जाग येते. काय कारण? ती पाठ आहे तुम्हाला. डोळ्याने बघतो धोणी परिसतो, कानी पदी चालतो, जीव चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. विठ्ठल म्हणून हे जरूर करा. असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. कीर्तन संपल्यानंतर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे करावा संसार. न संडावे दोन्ही वार, न संडावे दोन्ही वार, न संडावे दोन्ही वार, न संडावे दोन्ही वार. ए दया क्षमा करे सोजवीत येतील, दया क्षमा करे सोजवीत येतील. त्याची पायी घाला मिठी, त्याची पायी घाला मिठी, त्याची पायी घाला मिठी, त्याची पायी घाला हे प्रमाण यांना खूप आवडते. झालेला आहे ना. सुखे करावा संसार. पुन्हा आमच्याकडे पाहू डबल चालला होता. ठीक आहे, आनंद.
आणि पहा ते विनोद जाऊ द्या, जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम आहे. मग वानप्रस्थ असू दे, ब्रह्मचारी असू दे अथवा संन्यासी, यावं लागतं दुपारी तुमच्या दारात. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. एक संन्यासी मेरा घर घर मागे टुकड़ा. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. एक सन्यासी एक फकीरा घर मांगे. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. एक कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यारों पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. 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 जमला होता. यावं लागतं ग्रहस्थाश्रमात. अरे ब्रह्मचारी संत ज्ञानोबार आहे, तरी संसाराचा तिरस्कार केला नाही. सर्वांना पाठ आहे, असोनी संसारी, नसोनी म्हटलं नाही. जरूर करा, हे सर्व करा. संताचं उपदेश आहे, शास्त्राचा आदेश आहे. जरूर मिळवा. फक्त थोडा वेळ डोळे मिटून चिंतन करा की शेवटच्या दिवशी याचा आपल्याला उपयोग नाही. सर्व मिथ्या हे जाणून धनेदारा पुत्र जन, बंधु सोये रे पिछुना. सर्व मिथ्या हे जाणू, जरूर. बरं का, संतोष हे जरूर मिळवायचं आहे. यादीच दिली, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. जरूर, फक्त मनात ठेवा, मिथ्या हे जाणू. शेवटच्या दिवशी याचा आपल्याला उपयोग नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा, मग मला मोबाईल करा. हे धनानी भूमौ, धनानी भूमौ पश्वस्य गोष्टे, भार्या ग्रहद्वार जन स्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एक. धनानी भूमौ, पैसा जमिनीत राहतो. पूर्वी बँका नव्हत्या म्हणून दृष्टांत तो आहे. पुराण काळात जमिनीत पुरून ठेवण्याची पद्धत होती. आणि म्हातारं मेलं तरी कुठं पुरलं सांगत नव्हतं. म्हणून मुलगा म्हातारं मरतय त्यावेळेला कानाजवळ तोंड घेऊ घेऊ यायचा, बाबा कुठं काय. देहातून जातो प्राण, पुत्र पुसे कुठे धन. काही लप म्हणून धनानी जमिनीत, जमिनीत गायी गोठ्यात राहतात. तुम्ही किती प्रेम करा. इकडची गोष्ट माहित नाही बाबासाहेब, पण आमच्या एक गावच्या एका पाटलानं घोडी पाळली. घोडीवर खूप प्रेम.
घोडीवर. मी खरोखरची घोडी सांगतो, पखवादाची घोडी नाही. आणि तुम्ही समजता ती घोडी नाहीच. घोडी पडली आजारी, पाटलाचं तोंड उतरलं. जाणारे येणारे, तब्येत बरी नाही का पाटील? माझी बरी आहे. मग घोडी आजारी आहे. 3 दिवसांनी बाबासाहेब पाटलाचा चेहरा फ्रेश. जाणारे येणारे म्हणतात, घोडीला बरं आहे वाटतं पाटील. कशावर? त्या तोंडावरून. बरं आहे, बरं आहे. सकाळपासून घोडी चारा खायला लागली. घोडी जर आजारी पडली तर पाटलाचं तोंड उतरतं. दुरुस्त झाले की चेहरा प्रसन्न होतो. मी असं विचारतो रोहिदास, पाटील आजारी पडला, हे इमानदारीनं सांगा, घोडीचं तोंड उतरल का? आजारी नाही, मेला. 5:30ला प्रेत यात्रा निघाली, तरी संध्याकाळी घोडीनं 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. तिला काय असे किती मालक. म्हणून धना आणि भूम पश्वस्य गोष्ट. बार्या ग्रहद्वार देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी. ते तव राहिले भुवनी, ते तव राहिले भुवनी. आम्ही जळत असे स्मशानी, जळत असे स्मशानी. अग्नीच वेये कला, अंतकारी मी परदेसी, अंतकारी मी परदेसी, अंतकारी मी परदेसी, अंतकारी सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब कहे. लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में. वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. देहग्रहाची कामिनी, तिथं राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी, अगदी सवे एकला. मित्र आले, गोत्र आले, स्मशानी परतले. शेखी टाकुनिया गेले, मजलागी स्मशानी. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राहील ठाई ठाई, सत्ता संपदा राहील ठाई ठाई, सत्ता संपदा राहील ठाई ठाई, सत्ता संपदा राहील ठाई ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा, म्हणे तय्यम आज्ञा. तुकाळी मी परदेसी, सब काळ्याचे दूर ठेला, सब काळाचे दूर ठेला, सब काळाचे दूर ठेला. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाई,
अभंग नामदेवाचा हा तुकाराम महाराजचा कुठेही वेल्डिंग ठोकून देता काही मापाशी न चालत ते आपलं काय चालत. हा अभंग कोणता काय चालू होतं आपलं काय चालू होतं. हा मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई ये महाज्ञा. तो झाला तो नामदेवाचा होता अंतकाळमी परदेशी. शेवटच्या दिवशी याचा उपयोग नाही. अंधेरे में छाया साथ नहीं देती बुढ़ेपन में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग तेव्हा उपयोगाला येतात काय त्या यमाच्या यातनेतून सुटण्याचं एकमेव साधन सोडविल यमा पासूनिया सोडविन यमा करा हरि भक्ति परलोकी येईल कामा सोडवीन यामा पासोनिया हो सोडवीन यमा दिवसाला उपयोगाला येणार एवढंच एक साधन आहे. करा हरिभक्ती परलोक येईल कामा. त्याला आपण परमार्थही म्हणतो. परमार्थ परमार्थ म्हणजे काय सुटसुटीत अर्थ आहे. परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ. श्रेष्ठ धनाची व्याख्या काय आहे सुटसुटीत सांगतो. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही ज्या धनाला आग लागत नाही ज्या धनाची चोरी होत नाही जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही ज्या धनाला जीएसटी नाही आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही जोडले हे न सरे धन परमार्थ महाधन. खरीचत न कुटे चोर लूटे खरीचत न कुटे चोर लूटे दिन दिन पड़ते सुहायो पायो जी मेरे राम रतन धन पायो 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 रत्न धन जगात म्हणून जोडले हे न सरे धन परमार्थ महाधन. संपदा तयाची न सरे कल्पांती जोडविला भक्ती देवलाभ. हे आणि ते यामध्ये हा फरक आहे. अर्थ आणि परमार्थ. अर्थ माध्यान्ह काळासाठी आहे
ज्याच्याकडे अर्थ आहे ना त्याचा माध्यान्ह काळ साजरा, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणचे, बालुशाही, मालपोहे, तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ खातं. अर्थ आहे. जिथे अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा आहे, जिथे परमार्थ आहे त्याचा अंतकाळ साजरा आहे. महाराज म्हणतात मी जन्मभर केला तो एवढ्यासाठीच, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता, अभंगावर आणून बरोबर आम्ही कसंही येऊ, असं काही बंधन आहे का? बाबासाहेब कायला वाटेल अभंग घेतला काय बुवा सांगतो काय, आम्ही बरोबर करतो. फक्त ते गणित सोडवायचं आहे. गुरुजी बरोबर आहे. जर विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगितलं तुम्हाला स्वातंत्र्य रे पोरं हो, किती न किती म्हणजे 4, आपण अभंग घेतला समजा, मग किती न किती 4 विद्यार्थ्याला स्वातंत्र्य. एक म्हणला 2 न 2 बरोबर आहे, एक म्हणला 1.5 आणि 2.5 तुमचंही बरोबर आहे, एक म्हणला 2.25 न 1.25 तुझंही बरोबर आहे, मला 3 न 1 अरे किती न किती 4 आणायचे आहे. तू 2.25 न 1.25 म्हण, 2.5 1.5 म्हण, 2 न 2 म्हण, 1 न 3 म्हण, 4 आलं बस झालं. आपलं हे चालू आहे. परमार्थ आणि अर्थ. अर्थ माध्यान्ह काळासाठी आहे, परमार्थ हा अंत काळासाठी आहे. पण महाराज म्हणतात मी एवढ्यासाठीच एवढं केलं. पहिलं चरण म्हणजे कशासाठी काय केलं या 2 प्रश्नाची उत्तर आहे. तुम्ही अभंगाला फक्त प्रश्न विचारा ते उत्तर देत आहे. इथं बसून विचारा कशासाठी. शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठीचं उत्तर, शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. बस 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 या दोन्ही प्रश्नाची उत्तर म्हणजे पहिल्या चरणात आली. कशासाठी काय केलं. महाराज मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर तुम्हाला भजन करण्याची गरज काय होती. मरायच्या आदल्या दिवशी कोपरगावचं भजनी मंडळ बोलून घ्यायचं, त्यांना म्हणायचं करा भजन सुरू, मला मरायचं आहे. जन्मभर भजन करण्याची काय गरज आहे.
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अरे शेवटच्या दिवशी जर मुखाला नाम तर शेवट गोड होतो, मग जन्मभर नाम घेण्याची गरज काय? एवढा सोपा वाटला का शेवटचा दिवस? अरे दुसऱ्याचं मरण बघ होत नाही बाबासाहेब, ते आचके देतं, गडगडा लागला, पाय झटकतं, डोळे फिरवतं, ती अवस्था पहा. घरचे घाबरतात. नाना आहे का घरी? नाना आहे का घरी? नाना काय लवकर चला का? आमचं तात्या कसं तरी करतं. लेका तात्या कसं तरी करतं हे तुला बघवत नाही तर तात्याचं कसं होत असेल? तेव्हा तात्याला सुचल का कोपरगावचं भजने? एवढं सोपं नाही भाऊ. अरे 4 दुःख एकत्रित येतात मरायच्या वेळेला. अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी या 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. पहिलं दुःख कोणतं? अनुतापाचं. त्याला खाली टाकावं लागतं रोहिदास. खाली टाकावं लागतं मरायच्या वेळेला. खाली टाकलं की त्याच्या लक्षात येतं आता शेवटचा कार्यक्रम आहे आणि मग पश्चाताप होतो त्याला. पांडुरंगा 85 वर्षे जगलो कोपर गावात, पण अजून पंढरपूर पाहिलं नाही. हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. खाली टाकल्यावर पहिलं दुःख सुरू होते अनुतापाचं. काय जन्मा येवणिया केली म्या जोडी, हाचे घडोघडी चित्ता येतो आठव. तेव्हा मग मोहजन्य सुरू होते. मी मरणार आहे, आ वैभवाचं काय होणार, हे मोहजन्य. मग जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं, हे विश्लेषण. ताटातूट विश्लेषण म्हणजे ताटातूट. आपण म्हणतो ना किती वेळ झाला खाली टाकलं प्राण जात नाही. अरे जातो प्राण पण शरीर सोडत नाही त्याला. शरीराचा आणि जीवाचा संवाद असतो तेव्हा ते शरीर रडतं, जीवा जाऊ नको, जाऊ नको जीवा. ज्या बंगल्यात मी 70 वर्षे राहिलो, तू गेल्याबरोबर माझे नातलग 7 तास नाही ठेवणार. काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार, जाऊ नको. ती जी वडाताण चालते ना, हे आहे विश्लेषण. आणि शेवट पाय गार पडलेले असतात, छातीमध्ये थोडीशी उष्णता असते. 1-1.5 पावणे 2 मिनिटाचा पावणा सांग शेवटचं. त्याला कंठगत प्राण म्हणतात. प्राण इथं आलेला असतो, पापण्या हलायच्या थांबलेल्या असतात, खालच्या बाजूनं वलसर जागा झालेली असते आणि ते सारखं वर पाहत ते आगामी. हे प्रत्येकाला तुम्हाला मला जायचं हे लक्षात ठेवा मुद्दे. अनुताप, मोह, विश्लेषण. आगामी कोणतं? ते सारखं वर पाहतं. कारण यमदूत त्याला दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, गावातल्या कुत्र्यांना आणि ज्याच्या करता आले त्याला. कारण धर्मराजासोबत कुत्र निघालं होतं. यमपुरीपासून कुत्र वापस आलं, पण यमदूत कसे असतात ते बघून आलं. पण ज्या दिवशी यमदूत गावात येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नाही, विव्हळतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत नुसतं वर तोंड करून ओ. याचं कारण सांगतो. यमदूत त्यांना दिसतात, पण ते भयानक स्वरूपाचे असल्यामुळे यांची बोबडी वळते. एखादा माणूस संडास मध्ये गेला, भित्रा माणूस, झुरळ जर बघितलं, झुरळ, तर झुरळ नाही म्हणत, ते झुझु 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 करतं दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न. तसं कुत्रे वो वो वो, हे त्याचे कारण शोधा ना तुम्ही.
अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती आणि ते भयानक स्वरूपाचे यमदूत पाहून कुत्रे भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळल्यामुळे त्यांना भुंकता येत नाही. वो 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 वो. माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका. एक कोपरगावचं 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ काठी टेकत जात. नाना काय तात्या, कुत्री रडायला लागली गावात. हो, जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून. असे एक डोके चाल समजायचं यमदूत आले. यमदूत कुत्र्यांना दिसतात अथवा ज्याच्या करता आला त्याला दिसतात आणि म्हणून ते सारखं वर पाहतं. हे आगामी विश्लेषण, मोह आणि अनुताप. मग चार दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. तेव्हा सुचल का भजनी मंडळ बोलवा मला मरायचं आहे, म्हणून जन्मभर केलं तर येण्याची शक्यता. हे नसेल पटत. वेळ 3 तास वार्षिक परीक्षा. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास करायची गरज काय? 3 तासाचा तर पेपर. आदल्या दिवशी 6 तास पुस्तक वाचायचं आणि 3 तास पेपर सोडवायचा नाही. त्याच्यात प्रकार आहे. एक वर्षभर अभ्यास केलेला विद्यार्थी सूचना वाचत नाही रोहिदास, आणि एक सूचनाच वाचत बसतं. 7 पैकी 5, 7 पैकी 5, 7 पैकी 5, 5 मधला आपल्या लायकीचा त्यातला आबाकडे एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी येते. त्याची मम्मी अख्ख्या कोपरगावात सांगते. बाकीचे बसतात लिहत 3-3 तास. माझा बाळू 20 मिनिटात पेपर देऊन. तुला काय माहिती बाळून काय दिवा लावला? विद्यार्थ्याचे प्रकार माहिती आहे तुम्हाला? एक विद्यार्थी 100 पैकी 99 गुण मिळाले तर रोगोरची बाटली घेतली. गरीबाचं लेकरू, मायबाप धावले, बाटली सगळी. काय करतो? आत्महत्या करतो. आई काय झालं? नापास झाला? नाही. मग 100 पैकी 99 मिळाले. 99 तरी माझा 1 गुण का जावा? आई खेळलो नाही कधी वर्षात, पुस्तकासाठी पागल झालो. अरे त्याचा बाप न ते तर कालपासून सगळ्या कोपरगावात पेढे वाटते रे. 35 मिळाले म्हणे. 35 वालं पेढे वाटतं कारमध्ये, 99 वालं रोगर प्यायला धावतं. हे विद्यार्थ्याचे प्रकार लक्षात. म्हणून त्यांनी सूचनाच वाचल्या. अर्ध्या तासात आलं. हे सूचनाच वाचत नाही, भरा 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 उत्तर लिहित. सगळा पेपर सोडून झाला रविदास. मग शांत डोक्यानं सूचना वाचल्यावर धक्का बसला. आता काय करू? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा. मी 7ही उत्तरं लिहिली. आता काय करू? मग तो परीक्षकासाठी खाली सूचना लिहितो उत्तर पत्रिकेत. कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे माझ्याकडून 7ही उत्तर लिहिल्या गेली, तरी वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याचं नाव अभ्यास आहे. लक्षात घ्या. मग मी का सांगतो? 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे. तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात मी घेतलंय यासाठी केला यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव, शेवटचा दिस गोड भाव. बरोबर इथपर्यंत आलो आपण. कशासाठी? काय केलं म्हणजे पहिलं चरण. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं? केला होता अट्टहास. महाराज या 2 प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं. आता 3रा प्रश्न आहे. काय? कशासाठी काय केलं कळलं. सध्याचं काय? आता शाला
विठ्ठलाचं काय, आता निश्चिंतने पावलं विसावा, कुंटली हवा तृष्णेची या. बाबासाहेब वेळ बरोबर करू आपण. हे तारीख बसण्यासारखी नव्हती, पण काहीतरी सरांच्याच मनात असेल याच बाबाचं व्हावं. तरी मी त्या दिवशी सुभाष मापारी, तिकडे कैलासराव पानगव्हाणे, आपण वारीत असा सोबत उगाव. मी म्हटलं पहा बरं, माझ्या नादी लागता, पण 10 ते 12 खरं असते. मी 12ला नमस्कार करणार, कारण इथून नागपूरला जायचं आहे. ती अडचण त्या दिवशीच सांगितली होती. पण चपात्या गाडीत बांधल्या, वेळ जाऊ नये म्हणून. 10ला 10 मिनिट कमी असताना फेटा बांधून इथे किती वाजता उठलो असेल तुम्ही डोकं चालवा. तरी इथं काहीच नाही. हे आम्हालाच करावं लागलं, बसायला गादी घ्या, हे घ्या. आणि ज्यांनी तारीख घेतली त्यातलं एकही नाही इथं स्टेजवर. बाबासाहेब, मी पहाटे 4ला उठलो, 6ला आळंदीहून निघालो, तरी सवयीप्रमाणे आताही नागपूरला 7 ते 9 राईट टाइम करणार, त्याच्यात बदल नाही अजिबात. आता तर 6 तासात एकदा समृद्धीला लावली गाडी बरोबर बरोबर होत. म्हणजे पुढचा हिशोब कळला तुम्हाला. 12ला मी तुम्हाला मोकळे करतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि नियोजित वेळेत विठोबा रखुमायो कुंडली कबरदार भगवान तुकाराम महाराज की जय. या म्हणा. आता हार घालेपर्यंत तुम्ही चाल म्हणा, दोन्ही कामं होतात. वा. याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटाचा दिस गोड बाबा, शेवटाचा दिस गोड बाबा, गोड बाबा. आता निश्चिंतीने पापडो विसावा, 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 विसावा. शेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिसा गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली हवा तृष्णेची, तृष्णेची
धावा कृष्णची आत्मची पावलो विसावा आत्मने चिंतन पावलो विठाला 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 आरती नंतर विठाला विठाला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय विठाला 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 यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा देश गोड व्हावा कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सध्याचं काय आता निश्चिंतीने पावलो विसावा हा आता वर्तमान काल वाचक घ्यायचा. कधी भविष्याचा निर्देशक येतो कधी युग वाचक आहे कास्तकाराच्या भाषेत. तो हाडाचा शेतकरी पाहिजे रैदास पुस्तकं वाचून शिकलेला नाही त्याला काही कळत नाही. ज्याला बैलाला पाय किती याची कल्पना नाही ते आमच्या बैलाचे कायदे करते. ते बैल म्हणते जंगली प्राणी आहे बैल. अरे का बैल कोणता प्राणी आहे हे ठरवायसाठी तुला कोपर गावात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल तेव्हा किंमत बैलाची कळेल. ते तिथं यशीच्या रूम मध्ये बसून बैल हा जंगली प्राणी. अरे बैलाचा दावा घालणारी लोक आहे पुणे जिल्ह्यात. बैलावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केलेली लोक यानं त्याच्या बापाचा दावा घातला नाही ते म्हणतं बैल जंगली प्राणी. म्हणून हाडाचा शेतकरी श्रावण महिन्यात नागपंचमी एक शेटजी आले हे 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट त्याला लागणारं खत देतो फक्त विनंती आहे आज गव्हाची पेरणी करा. कास्तकार उभा झाला तुम्ही पेरला होता का शेटजी गहू? नाही आम्ही विकला. तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला कुठं गहू पेरतात का? वापस नाही दिवाळी होऊ दे डबल भावात विकत घेऊन पेरीन का आता सीजन नाही. जसा कास्तकार म्हणतो आता सीजन नाही तसं कृतयुग ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन, द्वापारयुग परिचर्येचं सीजन आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन असल्यामुळे आता युग वाचक आणि कापे काम नाही. आता एक गावे आम्ही विठोबाचे ना बस. पण इथला जो आता आहे हा वर्तमान काल वाचक आहे. सध्याचं काय आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटली हवा तृष्णेची हे सहज सहज आहे पण अर्थ लावताना उलट डोकं चालवायचं. तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती मिळाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा. जोपर्यंत तृष्णेची हाव खुंटत नाही तोपर्यंत निश्चिंत नाही आणि निश्चिंत नाही मग विश्रांती नाही. 100 एकर वाडी आहे रोहिदास. यशीची गाडी आहे 3 मजली माडी आहे पण झोपेच्या गोळ्या खाऊनही रात्र रात्र झोपत नाही का? ते म्हणतं 3 पिढ्याला पुरल पण पुढच्या 4थी पिढीचं काय? याची हाव खुंटली नाही म्हणून निश्चिंत नाही म्हणून यशीच्या रूम मध्ये झोपत नाही. उलट रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं. लेकरं त्या दगडावर खेळतात ना नवरा बायको दिवसभर दगड फोडतात.
संध्याकाळी 3 दगडाची चूल, तेच दगड फोडलेले. येड्या बाबूचं सरपण, त्याच्यावर तवा, 9-10 भाकरी बाजरीच्या थापून तयार करायच्या आणि 2 वांगे भाजून भरीत. 4-4 भाकरी नवरा बायकोनं खाल्ल्यावर 2-2 तांबे पाणी पेले. रोडच्या काठाला झोपले, सकाळी 7 पर्यंत जाग येत नाही. फरक लक्षात आला? ते यशीच्या रूम मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत नाही का? 3 पिढ्याचं भागल, 4थीचं काय? याची तृष्णेची हाव खुंटली नाही. आणि हे 4-4 भाकरी दाबून खाल्ल्यावर झोपताना पांडुरंगा आज मेहनतीचं पोटापुरतं मिळालं देवा, उद्याचं उद्या. हे निश्चिंत आहे. तृष्णेची हाव खुंटली म्हणून विश्रांती आहे. हे आता शब्द लक्षात घेऊ. आता निश्चिंतीने तुकोबारायची हाव खुंटली कशावरून? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय अनुकूल आहे, तुकोबारायची परिस्थिती प्रतिकूल आहे, तरी नजराना वापस केला. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, याला म्हणतात खुंटलिया हवा तृष्णेची, खुंटलिया हवा तृष्णेची, हवा तृष्णेची. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया हवा तृष्णेची, खुंटलिया हवा तृष्णेची, खुंटलिया हवा तृष्णेची. आता म्हणजे वर्तमान कालवाचक. विश्रांती का? तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो, आणि निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंत होण्याचं कारण खुंटलिया हवा तृष्णेची, तृष्णेची हाव खुंटली, निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यानं